नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट डोसा तयार करणार आहोत. डाळ तांदूळ भिजत न घालता बराच वेळ मिश्रण फर्मेंट करण्यालाही किती सारा वेळ लागतो, तर आज आपण झटपट असा हा डोसा तयार करणार आहोत. अगदी कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य सर्वात आधी काढून घेणार आहोत. तर इथे बघा, 1 वाटी तांदळाचं बारीक मी पीठ घेतलेलं आहे. गिरणीमधून छान बारीक असं पीठ दळून आणायचं. रेशनच्या तांदळाचंच पीठ इथे मी वापरलेलं आहे. त्याच सारख्या वाटीने आपल्याला 1 वाटी बारीक रवा इथे घ्यायचा आहे. रवा मात्र आपल्याला इथे बारीकच लागणार आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि इथे आपण पाव चमचा काळी मिरी पावडर यामध्ये घालणार आहोत. इथे 6 ते 7 काळी मिरी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहेत बारीक आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने हाताने चुरगळूनच यामध्ये घातलेली आहेत. अर्धा इंच आलं आपल्याला खिसणीवर खिसून यामध्ये घालायचं आहे. इथेच एक तांदूळ चिकट असतील म्हणजेच इंद्रायणी तांदूळ किंवा इतर दुसरे कुठले नवीन तांदूळ असतील ते आपल्याला वापरायचे नाहीत. आणि यामध्ये आपण अगदी पाव चमचा एवढी चिली फ्लेक्स घातलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची बारीक कुटूनही घालू शकता. चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता घातलेले सर्व साहित्य पिठामध्ये सुरुवातीला एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर सुरुवातीला मी 2 वाट्या पाणी यामध्ये घालून घेणार आहे. आपण हा इन्स्टंट तांदळाच्या पिठाचा जो डोसा तयार करत आहोत, तर त्यासाठीचं जे लागणारं मिश्रण आहे ते पातळ असंच आपल्याला तयार करायचं आहे. तर 2 वाट्या पाणी घालून घेतल्यानंतर सुरुवातीला एकदा मिश्रण एकत्र म्हणजेच हलकंसं मी भिजवून घेते. म्हणजे पाण्याची अजून गरज असली तर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर आता बघा, यामध्ये परत आपण 2 वाट्या पाणी घालणार आहोत. असं मी यामध्ये आतापर्यंत 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. एखाद्या तांदूळाला किंवा रव्यालाही पाणी कमी अधिक लागू शकतं. तर अर्ध्या वाटीचा फरक मागे-पुढे असू शकतो. तर आता बघा, आपण पाणी घातल्यानंतर यामधल्या पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत. म्हणजे पीठ एकसारखं तयार होईल आणि आपण डोसे तयार करताना ते एकसारखं आपल्याला टाकता येईल. तर बघा, मिश्रण मी पूर्ण एकसारखं असं तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण मुरण्याची अजिबातही गरज नाही. तुम्ही अगदी याचे डोसे लगेचच तयार करायला घेऊ शकता. पण आता आपण चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मिश्रण मी बाजूला ठेवणार आहे 5 ते 10 मिनिटं आणि लगेचच मग आपण डोसे तयार करणार आहोत. तर चटणीसाठी आता आपल्याला इथे पाववाटी भाजलेले शेंगदाणे, पाववाटीच मी खोबराखीस घेतला. सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा घेऊ शकता. बऱ्याचदा ओलं खोबरं घरात असतंच असं नाही. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर आपल्याला इथे अगदी पाव चमचा एवढं जिरंसुद्धा घालायचं आहे. आता इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चटणी जी आहे ती बारीक तयार करून घ्यायची आहे. एकदा चटणी बारीक करून घेतल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. सुरुवातीला कोथिंबीर घातल्यामुळे चटणीचा जो रंग आहे तो जास्त गडद असा तयार होतो आणि कोथिंबीरसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त बारीक होते. त्यासाठी आपण ते नंतर घालणार आहोत. तर बघा, आता चटणी इथे आपली तयार झालेली आहे. आता डोस्यासोबत चटणी खाण्यासाठी आपल्याला लागणार असल्यामुळे आपण ती जास्त पातळ अशी केलेली नाही. पण तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथे वाढवायचं. तर इथे 2 चमचे तेल कडकडीत असं गरम केलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा चणा डाळ, पाव चमचा उडीद डाळ, पाव चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची 5 ते 6 पाने आणि 1 सुकी मिरची घेतलेली आहे. आता हा तडका जो आहे तो आपल्याला या चटणीवर घालायचा आहे आणि चटणी अगदी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. तर ही चटणी मी अशी घट्टसरच ठेवलेली आहे. तर आता आपण डोसे तयार करायला घेणार आहोत. तर बघा, इथे मिश्रण मी 5 ते 7 मिनिटं ठेवलेलं होतं. तर जे पाणी होतं ते पूर्ण वर आलेलं आहे. तर ते पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकदा. म्हणजे पाणी पूर्ण एकत्र होईल. आणि आता आपल्याला तवा आधी कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे. डोसा तव्यावर टाकत असताना तवा मात्र कडकडीत गरम आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे छान धुवाधार असा तवा असेल तेव्हाच डोसा टाकायचा आहे आपल्याला तव्यावर. ते मिश्रण म्हणजेच त्यावर छान जाळी तयार होईल. आता तव्यावर आपण कांदा टाकून घेणार आहोत. मिश्रणात कांदा न टाकता असा तव्यावर टाकायचा, म्हणजे मिश्रण एकसारखं आपल्याला टाकता येतं. बारीक चिरून खिसून घेतलेलं मी इथे गाजरसुद्धा टाकलेलं आहे थोडं. आणि मिश्रण एखाद्या खोलगट अशा भांड्यात घ्यायचं आणि कडेपासून सुरुवात करायची, म्हणजे एकसारखं मिश्रण टाकलं जातं आणि नंतर मग मध्यभागी आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिश्रण. आता सगळीकडे एकसारखं मिश्रण टाकल्यानंतर बघा, आपल्याला इथे गॅसची स्पीड आहे ती मिश्रण वरचं सुकेपर्यंतच मोठी ठेवायची आहे. नंतर गॅसची स्पीड कमी आपल्याला करायची आहे.
यावर चमचाभर तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता हा जो डोसा आहे तो पूर्ण भाजेपर्यंत आपल्याला गॅसची स्पीड कमीच ठेवायची आहे आणि एकदा पूर्ण डोसा कडा सोडायला लागला की मगच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. बघा किती छान आपला हा डोसा कुरकुरीत असा तयार झालेला आहे आणि छान जाळीदारसुद्धा. तर आता आपण हा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता थंडीचे दिवस असल्यामुळे बघा गरमागरम असे डोसे खाण्याची एक वेगळीच मजा असते. तर आता आपण दुसरा डोसासुद्धा तयार करून घेणार आहोत. तर परत एकदा तवा छान कडकडीत असा गरम करून घ्यायचा. त्याला तेल लावून घ्यायचं आणि परत एकदा आपण कांदा आणि गाजर यावर घालून घेणार आहोत. कांदा, गाजर जास्त आपल्याला घालायचं नाही. हलकंसं आपण फक्त घालून घेणार आहोत. म्हणजे चवीलाही छान लागतो डोसा आणि दिसायलाही छान दिसतो. आता परत एकदा मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचं आणि कडेपासून तव्याच्या सुरुवात करायची मिश्रण टाकायला. तर इथे बघा मिश्रण आपलं टाकून झालेलं आहे. आता पूर्ण वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आपल्याला गॅसची स्पीड कमी करायची आणि यावर आपल्याला आता चमचाभर तेल टाकायचं आहे. सुरुवातीच्या डोस्यावर मी तेल टाकलेलं नव्हतं, पण आता तेलही टाकून दाखवते. तर इथे चमचाभर मी तेल यावर टाकलेलं आहे. तुम्ही ब्रशनीसुद्धा लावू शकता आणि बघा आता आपला जो डोसा आहे तो पूर्ण कडेनी असा सुटायला लागलेला आहे. तर आता हा डोसा आपण काढून घेणार आहोत. तर बघा इथे आपला दुसरा डोसाही तयार झालेला आहे आणि मी काढताना तुमच्या लक्षात येत असेल डोसा किती कुरकुरीत असा तयार झालेला आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा झटपट असा तुम्हाला इन्स्टंट डोसा खावासा वाटला तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण एखाद्या छानशा घरगुती उपयुक्त रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.